नमस्कार मित्रांनो. तर तुम्ही आता बघितलंच की आम्ही आता 2 धाम यात्रा करून आलो. तर मी तुम्हाला माझा एक्सपिरियन्स शेअर करते. ॲक्च्युली खूप लेट एक्सपिरियन्स शेअर करते आहे. बट थोडं मला कामामुळे जमलं नाही. पण मी माझा ओव्हरऑल ट्रिपचा एक्सपिरियन्स तुमच्याशी शेअर करते. तर आम्ही ट्रिप स्टार्ट केली 23 सप्टेंबरला. त्याच्या आधी तिकडे इतकं पाऊस आणि ढगफुटी वगैरे झाली होती, पूर आले होते. तर आम्हाला थोडंसं भीती वाटत होती की काय आता काय करायचं. आम्ही अपडेट्स पण घेत होतो डेली. आमचे तिकडचे कॉन्टॅक्ट चालू होते आमच्या टूर्स ट्रॅव्हल्सबरोबर. पण एवढं म्हणजे न्यूजला वगैरे इतकं दाखवत होते आणि यावर्षी प्रिडिक्शनसुद्धा केलं होतं की तुम्ही ट्रिप्स वगैरे केदारनाथची अवॉइड करा. तरी पण आम्हाला मग अशी धाकधूक होती. आम्ही मग तिकीट्स तर काढले होते, तर आम्हाला आता जाणं तर भागच होतं, कॅन्सल नव्हते करत. मग आम्ही फायनली 23 सप्टेंबरला आमची फ्लाईट होती डेहराडूनसाठी. तर आम्ही पुण्यावरून डेहराडूनला गेलो फ्लाईटनी. आणि एक तर रिसेंटली फ्लाईटचा पण इन्सिडेंट झाला होता. तर आम्हाला त्याची एक भीती पण होती की चला त्यानंतर डायरेक्ट आपण आता फ्लाईटला बसतोय तर काय होईल काय नाही. मग आम्ही गेलो सुखरूप तिकडे. त्याच्यानंतर हरिद्वार डेहराडूनला उतरून मग आमचा हरिद्वारला स्टे होता. तर मग तिकडून आम्ही डेहराडूनवरून हरिद्वारला गेलो. ती काय 30 किलोमीटर वगैरे होतं. हरिद्वारला आमचं हॉटेल होतं. तर आम्ही तिकडे गेलो. पहिले गंगा घाटला जाऊन दर्शन वगैरे घेतलं. तिथे पण आरती असते, गंगा आरती संध्याकाळी 6 ते 7च्या मध्ये आरती असते. तर आम्ही आरती तर आम्हाला मिळाली नाही, लेट झाला. मग आम्ही तिकडे फिरून वगैरे मार्केट वगैरे फिरून मग आम्ही रूमला गेलो आमच्या हॉटेलला. तर दुसऱ्या दिवशी सकाळी आमचं गौरीकुंडला जायचं होतं. तर गौरीकुंडला तिथून गौरीकुंड 260 किलोमीटर का 250 किलोमीटर आहे. तरी आपल्यासारखं नाही की 4-5 तासात पोहोचू. तिकडे ॲक्च्युली 260 म्हणजे 10 तास, 8-9-10 तासाचा प्रवास येतो. कारण की पूर्ण प्रवास जो आहे तो घाटातून आहे, पूर्ण घाटच आहे पुढे. तर त्यामुळे आम्हाला 10 तासाचा तो प्रवास होता. जाता जाता आम्ही सगळे पॉईंट्स एक्सप्लोअर करत जात होतो, जसं की रुद्रप्रयाग, देवप्रयाग, माधारी टेम्पल वगैरे. हे असे थांबत थांबत स्पॉट वगैरे करत आम्ही फायनली आम्ही संध्याकाळी रात्री पोचलो तिकडे गौरीकुंडला. गौरीकुंडला पोचलो. मग आमचा नेक्स्ट डे आमचा ट्रेक होता केदारनाथसाठी. तर मग आम्ही ट्रेक स्टार्ट केला सकाळी 4:30 वाजता. 4:30 वाजता स्टार्ट केला तर आम्ही पोचलो संध्याकाळी 6 वाजता. 13 तास आम्हाला लागले ॲक्च्युली. बट कारण 18 किलोमीटरचा ट्रेक, ते पण असं सरळ रस्त्यावरती नाही आहे. तो ॲक्च्युली डोंगर चढ आहे. तो चढत आपल्याला 1, 2, 3 असे 3 डोंगर पार करायचे होते. आणि रस्ते पण असे प्लेन नाही, असे दगड वगैरे, असे मोठी मोठी दगड वगैरे सगळे आहेत. त्यातून तुम्हाला चालायचं. घोडे वगैरे, खच्चर त्यातूनच आहे, ते पालखीवाले त्यातूनच आहे, ते पिठ्ठू वगैरे. तर सगळं असं करत करत थांबत आम्ही 13 तास आम्हाला लागले आणि फायनली आम्ही तिथे पोचलो 13 तासांनी. तिथे संध्या आरती असते संध्याकाळी 6-7च्या मध्ये. तर ती आम्हाला मिळाली, संध्या आरती मिळाली. दर्शन घेतलं आम्ही. गर्दी बिलकुल नव्हती तिकडे, म्हणजे असं खूपच कमी, म्हणजे केदारनाथसारख्या ठिकाणी आम्हाला खूप कमी गर्दी मिळाली. तर आम्ही संध्याकाळचं दर्शन घेतलं. तर आम्हाला ॲक्च्युली आम्ही अभिषेकचा पास घेतला होता. तर त्याचा स्लॉट सकाळी 3 ते 5 यामध्ये असतो. ते अभिषेक असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला एक स्लॉट दिला जातो. त्या स्लॉटला तुम्हाला जावं लागतं मंदिरामध्ये. आणि तिथे मंदिराच्या शेजारी रजिस्ट्रेशन ऑफिस आहे. तिथून तुम्हाला तो पास मिळतो आणि ते स्लॉट देतात. तर मग आमचा स्लॉट होता 2:45 वाजता. तर आम्ही आवरून अभिषेकसाठी मंदिरामध्ये गेलो. तर मंदिरामध्ये तर फोटो वगैरे काहीच अलाउड नाही. अभिषेक आम्ही घेतला होता. आम्हाला अभिषेक पण खूप छान झाला, कारण की इतकं लांब जाऊन दर्शन इतकं छान मिळणं म्हणजे आपल्यासाठी चांगलंच आहे. मग आम्ही अभिषेक घेतला. मस्त अभिषेक झाला. दर्शन खूप छान झालं. गर्दी नाही, काही नाही, म्हणजे व्यवस्थित सगळं झालं. तिथून नंतर मग आम्ही कालभैरवचं मंदिर केलं. कालभैरवला गेल्याशिवाय ॲक्च्युली आपलं ते दर्शन अपूर्ण असतं. तर कालभैरव पण तिथून परत 1 किलोमीटर वर चढत जायचं. ते अजून एक मोठा टास्क होता आमच्यासाठी. पण आम्ही गेलो. कालभैरवचं दर्शन वगैरे घेतलं. दर्शन करून आम्ही खाली येऊन मग आम्ही लगेच खाली उतरण्यासाठी निघालो. खालचा आमचा उतरायचा ट्रेक चालू झाला. तर सगळ्यात आमच्यासाठी टास्क अवघड होता की उतरणं. ॲक्च्युली चढणं आपल्याला वाटतं की चढणं अवघड आहे आणि उतरणं सोपं आहे, पण ॲक्च्युली ऑपोजिट आहे. चढणं आम्हाला खूप सोपं वाटलं.
म्हणजे दम लागायचा, म्हणजे थकवा यायचा, बट इतकं काय आपल्याला शरीराला त्रास नव्हता होत. पण जितका त्रास आम्हाला उतरायला झाला, उतरताना आम्हाला भयंकर म्हणजे अक्षरशः पूर्ण जो लोड होता, स्लोप होता, आपल्याला स्लोप उतरायचं म्हणलं, आपला पूर्ण जो लोड होता तो पूर्ण पायावर आला होता, पायावर येत होता, त्यामुळे पाय असे जड झाले होते. तरी फायनली आम्ही रात्री 11 वाजता खाली ट्रेक आम्ही उतरला. त्याच्यानंतर मग आम्ही आमच्या हॉटेलवरती, गुप्तकाशीला आमचं हॉटेल होतं, तिकडे आम्हाला पोचायला रात्रीचे 2 वाजले. तर फायनली आम्ही पोचलो, झोपलो, कारण की ताकद तर बिलकुल नव्हती, कारण इतकं उतरण्यामध्ये आम्हाला इतका भयंकर त्रास झाला उतरायला. तर म्हणजे आम्ही आता ठरवलंच होतं की जायचं तर आपण चालतच जायचं आणि चालतच यायचं, तिकडे ऑप्शन्स आहेत अदर, बट आम्हाला ते घ्यायचे नव्हते. तर मग आम्ही आलो, त्रास झाला, पण आम्ही केलं मॅनेज. नंतर नेक्स्ट डे आमचं बद्रीनाथला आम्हाला जायचं होतं. तिथून बद्रीनाथ सेम 10 तासाचं अंतरावरती होतं, 260 किलोमीटर. तोही प्रवास पूर्ण घाटातूनच होता. आणि बद्रीनाथचा जो रोड आहे तो खूप छान आणि सुंदर आहे. म्हणजे तिथे व्ह्यूज आपल्याला एवढे मस्त बघायला मिळतात, पण तितकंच रिस्क पण आहे, कारण तिथे पावसामध्ये रस्ते तुटले होते, लँडस्लायडिंग झाले होते, रस्ते म्हणजे खूप छोटे रस्ते झाले होते, आणि एका साईडला तर दरी होती, आणि एकदम एक गाडी जाईल इतक्याच तर रस्ता राहिला होता. तरी पोचलो आम्ही, म्हणजे सगळं व्ह्यूज बघत बघत, लँडस्लायडिंग सगळं मॅनेज करत आम्ही फायनली बद्रीनाथला पोचलो. बद्रीनाथचं मंदिर 8:30ला बंद होतं. आम्हाला काही संध्याकाळी दर्शन नाही मिळालं, तर मग फायनली आम्ही मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून दर्शन वगैरे घेतलं. दर्शन करून आम्ही मग मानागाव एक्सप्लोअर केलं. मानागाव एक्सप्लोअर केल्यानंतर मग आम्ही मानागाव नंतर मग ऋषिकेशला आम्ही आलो. ऋषिकेशला आमचा लास्ट स्टे होता. ऋषिकेशला आल्यानंतर मग आम्ही तिथे ॲक्टिव्हिटीज खूप साऱ्या आहेत. रिव्हर राफ्टिंग आहे, बगी जम्पिंग आहे, खूप सारे ॲक्टिव्हिटीज आहेत, तुम्ही करू शकता. आम्ही तर फक्त रिव्हर राफ्टिंगच केली, कारण की एकतर आमच्यामध्ये ताकद पण नव्हती की इतकं ट्रेक करून, प्रवास करून, गाडीत बसून आमच्यामध्ये ताकद नव्हती. मग एक तर आलं ऋषिकेशला, आणि ऋषिकेशची जी खासियतच ते आहे. तर मग आम्ही म्हणलं चला रिव्हर राफ्टिंग करू. रिव्हर राफ्टिंगमध्ये पण एक्सपिरियन्स चांगला, माझा फर्स्ट एक्सपिरियन्स होता. भीती खूप वाटत होती, पण ठीक आहे, केलं कसं तरी. त्याच्यानंतर मग आम्ही ऋषिकेशला पण गंगा आरती होते, मग ती आम्हाला त्या दिवशी आम्हाला ती गंगा आरती मिळाली. गंगा आरतीला पण मस्त असं आपल्याला खूप छान वाटतं, कारण की आपल्याकडे तर नाही होत, पण तिकडे गंगा आरती प्रत्येक घाटावरती होत असते, तर ते खूप छान वाटतं बघायला सुद्धा. तर ही आमची ओव्हरऑल ट्रिपची एक्सपिरियन्स आहे. पण माझा एक्सपिरियन्स असा आहे की आम्ही जेव्हा पाऊस वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या, सगळ्या काय न्यूजला दाखवत होते, तर आम्ही पूर्ण डिमोटिव्ह झालो होतो. भीती वाटत होती की काय करायचं, कसं करायचं, कारण इतकं लांब तर जायचंय आणि आता कॅन्सल नाही करू शकत, मनात आहे तर जायचं तरी इच्छा आहे. पण आम्हाला मग भीती पण इतकीच होती, कारण की आम्ही जस्ट जायच्या 2 दिवस आधी तिकडे पाऊस थांबला होता. तर आणि ते तर आम्हाला दिसलंच की लँडस्लायडिंग वगैरे, किती नदीतून काय काय वाहून आलं होतं, खूप सारे नुकसान खूप झालं होतं तिकडे. तर डिमोटिव्ह तर खूप झालो होतो. बट विचार केला की बाबा ज्याची वेळ आलेली असते ते मग तो माणूस इथे घरी बसून सुद्धा जाईल किंवा बाहेर गेल्यावर सुद्धा जाईल. तर मग आम्ही विचार केला चला जाऊया, काय होईल ते होईल. बट आमचं ओव्हरऑल जी ट्रिप आहे ती खूप चांगली झाली. आम्हाला कुठेच अडचण नाही आली, ना गर्दी लागली, ना दर्शनाला, ना ट्रॅव्हलिंगमध्ये ट्रॅफिक पण नाही लागलं. सगळा प्रवास आमचा खूप छान झाला. तसं तर तिकडे जर सीझनमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला त्या घाटामध्येच 4-4 तास लाईन असते, कारण की वन साईड जायला वन साईड यायला एकच रस्ता आहे, घाट आहे. तर तिकडे पॉसिबल नाही आहे की हायवे वगैरे असे आपल्यासारखे मोठे मोठे आहेत. तर घाटात सुद्धा ट्रॅफिक जाम होतं. तर आमच्याबरोबर तर असं झालं की आम्हाला कुठे ट्रॅफिक नाही लागलं. सगळा ऑल आमचा जो प्रवास सुद्धा खूप छान झाला आणि दर्शन पण खूप छान झालं. तर देवानेच आमच्यासाठी असं सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या होत्या, आम्हाला असंच वाटलं. आणि म्हणजे इतके लोक निगेटिव्ह वगैरे बोलत पण होते, निगेटिव्ह सांगत होते, पण आम्हाला तर जायचं होतं काही झालं तरी. तर आम्ही गेलो. पण असं तुम्ही पण, म्हणजे माझं सजेशन आहे की तुमच्या जर मनात इच्छा असेल तर तुम्ही कोणत्याही ट्रिपला किंवा कोणत्याही यात्रेला जाऊ शकता. असं नाही की काय होतंय काय नाही, इथे हे झालं तिथे ते झालं. ज्याच्या वेळ आलेली असते तर तुम्ही घरी जरी बसला तरी तुमच्याबरोबर काय होईल, तुम्ही रस्त्यावर गेल्यावर सुद्धा तुमच्याबरोबर काय होईल. तर असं काही नाही की तुम्ही यात्रेलाच गेल्यावर काही ना काहीतरी होईल, ट्रिपला गेल्यावर काही ना काहीतरी होईल, असं काही नाही.